वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाला 5 धावांची पेनल्टी ही मॅनेजमेंट कमिटीकडून देण्यात येत आहे। 5 धावांची पेनल्टी या सामन्यादरम्यान गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाला बसली आहे। क्रिकेट संघाकडून आणि स्ट्रायकी एंडवरती नितीन शेळके, नॉन स्ट्रायकी एंडला आदित्य बेहरे, गोलंदाजी मार्कवरती रुपेश जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतोय। 3 षटकांचा सामना, पहिलं षटक। विनंती असेल पंचांना की आपण सामना तीन षटकांचा हा सामना, आजचा पहिला सामना, आजच्या अंतिम दिवसातील पहिला चेंडू राईट बोर्ड द विकेट। रुपेश सज्ज झाला स्ट्रायकी एंड। पहिला चेंडू बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर निघालाय फ्लाइंग स्लिपला, एक धाव तर नक्कीच पुढे होईल या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने आजच्या दिवसातील पहिली धाव या धावपलकावरती नितीनच्या बॅटमधून। 3 षटकांचा सामना, सिंगलने स्वतःचा आणि सागिक धावसंख्येचं देखील खातं उघडलं या धावपलकावरती नितीन शेळके या बॅटरने। 3 षटकाच्या सामन्यादरम्यान निश्चित स्वरूपात मोठे फटके हे सातत्याने खेळावे लागतील। मोठ्या धावसंख्येच्या ऑनसेटला फटका खेळा, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात 30 सर्कलच्या आतमध्ये। जोपर्यंत चेंडू अडवलाय, एक धाव मेल या चेंडूवरती आदित्य बॅटरला आणि त्याने देखील स्वतःचं एका धावेने खातं खोलले। सागिक धावसंख्या 2 धावा धावपलकावर। सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला तर अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। सुरुवातीच्या 2 चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळाय, विकेट किपर जज झेल खाली। संघासाठी फलंदाज नितीन शेळके माघारी परतो एका धावसंख्येवरती। सोनू काडे याचं एक कमालीचं झेल देखील यशांच्या मागे पाहायला मिळाले। 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकाच्या सामन्यात ज्या मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होता नितीन या बॅटरकडून, त्या प्रयत्नात त्याने विकेट आपली गमावली। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल होताना पाहायला मिळतो असेल स्ट्रायकिंग एंडवरती। रुपेश जाधव पहिलं षटक, चांगली गोलंदाजी, 3 चेंडू खर्च केल्यात, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये।
अंतरिम 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी या पहिल्या षटकातील स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज वन डाऊन बॅटर रुपेश पाहायला मिळतोय. याही चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप उजव्याशीच्या खूपच बाहेर हा चेंडू. पंचांचा इशारा स्पेअर चेंडूचा अतिरिक्त धावेरे सागिक धावसंख्या धावपलकावरती 3 धावा. परेश मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर. यावेळी फटका वाईड लॉंग आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू अडवलाय फेक करण्यात आले. एकच धाव्या चेंडूवरती परेशच्या बॅटमधून मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु सिंगलच धाव्या चेंडूवरती आणि सिंगलने सागिक धावसंख्या 4 धावा धावपल. एका गड्याच्या मोबदल्यात जयतीर तुळस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करते. टॉस हरल्यानंतर या महत्वपूर्ण प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान सिंगल स्ट्राईक रोटेट. यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदित्य बेहेरे. ऑन साईडला फटका खेळा डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव तर पुढे झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु थांबवलाय. चांगल्या क्षेत्ररक्षण फेकी देखील अचूक पाहायला मिळाले नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाजाच्या दिशेने आणि त्याचमुळे फक्त एकच धाव बनताना दिसली. या चेंडूवरती एकेरी धावरे सागिक धावसंख्या हळुवारपणे धावपलकावरती परावर्तित होते. मोबदल्यात पहिलं षटक मोठ्या फटक्याने पुढेपणे रोखून धरणार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ही सातत्याने करण्यात आली आहे गोलंदाज रुपेश याच्या कर्वे आणि त्याचमुळे मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न देखील थोडेसे कमी पडत आहेत मैदानात. परेश आणि आदित्य बेहरे या बॅटरकडून पुढे टाकला. ऑन साईडला फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात खेळा. एक धाव तर जरूर पुढे झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीशी दिशा बदलली आहे चेंडूने डान्सिंग क्षेत्र आणि त्याचमुळे चेंडू देखील थोडीशी दिशा बदलवत असताना फलंदाज क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. 2 धावा अंतिम चेंडूवरती परेशच्या बॅटमधून. या 2 धावेने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 धावा या धावपलकावरती. जयतीर तुळस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय या सामन्यादरम्यान आणि पहिल्या षटकात धावपलकावरती उभारतोय. एक गडी बाद 7 धावा. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाज सोनू काडडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. कुडा तालुक्यातील मानगाव गावातील एक अष्टपैलू खेळाडू गुणवान खेळाडू सोनू काडडे गोलंदाजी मार्कवरती. राईट अप ओव्हर द विकेट असेल. स्ट्राईक एंडवरती आदित्य बेहरे जो पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय या दुसऱ्या षटकादरम्यान. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळ मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ग्रॅक्सन तैनात होता. झेल घेण्याचा प्रयत्न अगदी सोप्या पद्धतीने परंतु हे झेल सुले कॅच ड्रॉप केलंय. 2 धावा देखील मिळाल्या त्या चेंडूवरती आणि या 2 धावे अगदी सोप्या पद्धतीने त्याने प्रयत्न केलाय परंतु अखेरच्या क्षणी जर पाहिलं तर हा सोपा झेल देखील सोडलाय. मैदानात दान केलाय. जीवनदान प्राप्त होतोय फलंदाज आदित्य बेहरे याला महत्वपूर्ण या सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती चांगला चेंडू वेगात गत्रे टाकल्या. गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिच केला. बॅटवरती जाऊन मोठ्या फटक्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रात परंतु यावेळी चेंडू जर पाहिला तर बॅटवरती न लागता चेंडू विकेट किपर जवळ जाऊन स्थिरावलाय. तर धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा. एक गडी बाद या धावपलकावर. दुसरा के जो प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. याही वेळी मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत पुन्हा एकदा खेळ्या. स्वतः गोलंदाज यावेळी झेल खाली आणि एक साधा सोपं झेल एक स्टेप हँड झेल मैदानात टिपले. गोलंदाज सोनू कांदळे दुसरा धक्का बसतोय. जयतीर तुळस क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 2 बाद. धावपलकावरती 9 धावा या महत्वाच्या सामन्यात. क्रिकेट संघ कडधार आपण उपस्थित असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. चांगला चेंडू पुढे टाकला. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रात पंचांकडे लाऊड अपील. पायची सड आणि यष्ट्यांच्या समोर पाहिला गेलाय. रुपेश बेहरा बॅटर अजून एक विकेट गमावली आहे. जयतीर तुळस क्रिकेट संघाने सांघिक धावसंख्याची स्थित धावपलकावरती स्थिरावली आहे रोखली आहे. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. काशीने कमबॅक केलाय. पुनरागमन केलं या अंतिम षटकादरम्यान. सुरुवातीला मोठ्या फटक्याने सुरुवात या षटकाची झाली परंतु जर पाहिलं तर त्यानंतर चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आणि तो भेदक मारा हा सातत्याने मैदानात पाहायला मिळतोय.
अंतिम चेंडू या षटकातील सागिक धावसंख्या धावपलकावर 5-5 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर अजित मैदानात दाखल होतोय. स्ट्राईक एंडवरती अजित पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवरती काशी राईट आर्म राऊंड विकेट असेल यावेळी लेफ्ट हँडर बॅटरसाठी. यावेळी फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत खेळ. विकेटची संधी आणि पाहिलं तर एक साधा सोपं झेल पुन्हा एकदा सोडण्यात आलंय. यावेळी गोलंदाजाकडून आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अजित बाद होतोय. 6वा धक्का 27 धावा धावपलकावरती. सागिक धावसंख्या समाप्तीनंतर आणि मानगाव क्रिकेट संघाला वेळेत उपस्थित नसल्यामुळे लागलेली 5 धावांची पेनल्टी ती या धावसंख्येत जमा करत असताना धावपलकावरती 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष या सामन्यात गोठण पाटेकर माणगाव क्रिकेट संघाच्या समोर. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. सागिक धावसंख्या 32 धावा धावपलकावरती 33 धावांचं लक्ष गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाच्या विरोधात या पहिल्या सामन्यादरम्यान उभं केलंय. जैतीर तुळस क्रिकेट संघाने 5 धावांची पेनल्टी आणि ती 5 धावा या स्कोरबोर्डमध्ये ॲड करत असताना 32 धावा आणि 33 धावांचं हे लक्ष या सामन्यात. यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष बाळू स्पोर्ट कोंडुरा. दोन्ही सगळ्याकडे जर आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहे. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघाचे संघमालक सन्माननीय श्री विकास गावडे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेदरम्यान आजचा महाअंतिम दिवस. क्रीडा रसिकांची उपस्थिती या सकाळच्या सत्रात या मैदानावरती, त्याचबरोबर tdcricket.in माध्यमातून यूट्यूबवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. घरबसल्या आनंद घेणारे सर्व लाडके प्रेक्षक देखील त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेदरम्यान आजचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा हा दिवस आणि पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना गोठण पाटेकर तळवडे मानगाव विपक्ष जैतीर तुळस असा रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावपलकावर 33 धावांचं टार्गेट या सामन्यात मानगाव क्रिकेट संघासमोर. आणि या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल नक्कीच येणारी वेळ आणि तो येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये ठरवेल. ते ऑफिशियल पंच आपण पाहतोय किशोर भगत सर, राधाकृष्ण पेडणेकर सर, प्रदीप पेडणेकर सर. पंचांची त्रिमूर्ती या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या अगदी नजर कैदेत या स्पर्धेचे हे सर्व सामने आपण पाहतोय. विनंती असेल बाळू स्पोर्ट कुंडुरा संघ कडधार आपण टॉससाठी यायचे. प्रतिस्पर्धी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ कडधार उपस्थित होतोय टॉससाठी. आपल्यासाठी हा अंतिम पुकार असेल. आपण लवकर टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स. अंतिम दिवस आहे त्यामुळे आपण सामने देखील जर पाहिले तर कमी षटकांचे खेळ होतोय. कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 सामने दुसऱ्या डावाला सुरुवात 33 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघासाठी सलामीची जोडी. स्ट्रायकी एंडवरती सोनू कानडे, नॉन स्ट्रायकी एंडला रुपेश जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती जैतीर तुळस क्रिकेट संघाकडून पहिलं षटक आदित्य बेहरे पाहायला मिळतोय. या डावाची सुरुवात करण्यासाठी पंचांचा ऑफिशियल सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये आला. गेम इज ऑन. 33 धावांचा पाठलाग, 33 धावांचा बचाववाडी. या सामन्यादरम्यान काय घडेल हे नक्कीच ते येणारी वेळ येणाऱ्या 3 षटकादरम्यान पाहायला मिळेल. आजच्या अंतिम दिवसातील पहिला प्री क्वार्टर फायनलचा हा सामना या दोन्ही बलाढ्य आणि मातब्बर क्रिकेट संघादरम्यान विजय मिळवणं हे एकच त्याने त्या ध्येयाच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल येणाऱ्या काळामध्ये
ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पहिल्या इनिंग दरम्यान 32 धावा धावफलकावरती आणि 33 धावांचं हे लक्ष या सामन्यात मानगाव क्रिकेट संघाच्या विरोधात. क्षेत्ररक्षणाचा विचार केला थोडासा बदलाव. डीप स्क्वेअर लेग तैनात एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक घेतला. वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. ऑफसाईडला लॉंग ऑफ पाहायला मिळतो. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक जे मोठे फटके रोखण्यासाठी 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट. त्याचबरोबर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि ऑन साईडला वाईडिश मिड ऑन एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. पहिला चेंडू असेल स्ट्रायकिंग एंडवरती. सोनू काढले हा फलंदाज. पहिला चेंडू आडवा बॅटने हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटला न लागता यावेळी चेंडू शरीराचा वेध घेणारा आणि त्याचमुळे पंचाने देखील कळवलंय लेगबायच्या स्वरूपात एक धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्येची सुरुवात या धावफलकावर 33 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या या सामन्यात गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाकडून एका धावेने सागिक धावसंख्येची सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळी स्ट्राईक रुपेश जाधव. मोठा फटका इनसाइड आउट. अपिश खेळा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना डीप मध्ये त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज रुपेश होईल बाद. पहिला धक्का गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाला बसलाय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फटका देखील खूप चांगला, परंतु यावेळी थोडीशी ताकद अपुरी पडलेली. लॉंग ऑफला एक चांगला झेल देखील क्षेत्ररक्षकाने टिपलाय. पहिला धक्का बसतोय मानगाव क्रिकेट संघाला. सागिक धावसंख्या 1 गडी बाद. धावफलकावरती 1 धावा. पेनल्टी देखील आणि या 33 धावांचा पाठलाग करत असताना मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात करण्याचा प्रयत्न होता फलंदाज रुपेश जाधव याचा. त्याचा स्वाभाविक खेळ खेळण्याचा प्रयत्न त्याचा देखील, परंतु यावेळी थोडासा मिस्टाईम. एक फटका लॉंग ऑफला कमालीचं झेल टिपलं क्षेत्ररक्षकाने. पहिला विकेट मिळवला गोलंदाज आदित्य बेहेरे याने आपल्या संघासाठी जो लवकर मिळणं खूप महत्त्वाचं. या 33 धावांचा बचाव करण्यासाठी, या 33 धावा रोखण्यासाठी या सामन्यादरम्यान सामना नॉकआउटचा प्री क्वार्टर फायनलचा सामना विजेता संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करेल. या पहिल्या सामन्यात कोणता संघ हा विजेता ठरेल आणि उपउपांत्य फेरी गाठेल नक्कीच ते पाहावं लागेल. एक विकेट मिळवले गोलंदाज आदित्याने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज सचिन. 1 बाद 1 धावफलकावरती स्थिती. मानगाव क्रिकेट संघाकडून 33 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग आणि तो पाठलाग थोडासा मोठा आणि कठीण बनवण्यासाठी प्रयत्न गोलंदाज आदित्य देखील करतोय. एक विकेट मिळवले आपल्या संघासाठी. वन डाऊन बॅटर स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पुढे टाकल्या ऑन साईडला फटका आडवा बॅटने खेळ्या डीप. वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास. 1 धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब पैकी पाहायला मिळते वाडिश लॉंग ऑन वरून. ज्या ठिकाणी 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोड्या वेळासाठी काही रोखला होता, परंतु त्यानंतर खराबपैकी पाहिले आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न केला तो देखील सफल झालाय. 2 धावा सचिनच्या बॅटमधून निघाला आणि या 2 धावेने सागिक धावसंख्येत देखील बदलाव होत असताना धावफलकावर 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 33 धावांचा बचाव करत असताना नक्कीच सिंगल डबल धावा देखील रोखाव्या लागतील, तरच कुठेतरी तो दबाव निर्माण होईल फलंदाजावरती आणि त्या दबावात विकेट येण्याची संभावना ही नक्कीच असते. डबल स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा सचिन हा फलंदाज. यावेळी शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची प्राप्त केली आहे चेंडूने. पंचांचा इशारा आलाय. उजव्याशीच्या बाहेर असणारा हा चेंडू दंडित केलाय. स्क्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्याचमुळे अतिरिक्त अजून 1 धाव मिळेल या धावफलकात आणि या अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या धावफलकावरती 4 धावा बिनबाद. 4 धावा 1 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल सचिन. अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्येत थोडासा बदलाव पाहायला मिळतो. 33 धावांचा पाठलाग. यावेळी स्विचिटचा फटका डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात फटका खेळा. आदित्य नाईक त्या ठिकाणी पोहोचलाय. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु अखेरच्या शेडात चेंडू जर पाहिला तर सीमारेषेच्या अगदी जवळ अडवलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाय देखील लागलाय सीमारेषेला आणि त्याचमुळे पंच देखील कळवताय चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय. पहिला चौकार सचिनच्या बॅटमधून या डावातील आणि या चौकाडे सागिक 8 धावा धावफलकावर. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न आदित्य नाईक या क्षेत्ररक्षकाकडून आणि शेवटच्या षणाला तो चेंडू रोखत असताना सीमारेषेला लागलेला क्षेत्ररक्षकाचा पाय आणि त्याचमुळे हा चौकार देखील जो सचिनच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका सफल झाला. चौकाडे सागिक धावसंख्या 8 धावा या धावफलकावर. याही वेळी तोच प्रयत्न झाला स्विच हिट करण्याचा. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू हवेत खेळ्या. झेलसाठी प्रयत्न आदित्य नाईकचे. प्रयत्न खूप याही वेळी केले होते, परंतु जोपर्यंत चेंडू रोखण्यात आला 2 धावा या चेंडूवरती.
झेलसाठी प्रयत्न डीप कव्हर पॉईंटमधून डीप पॉईंटच्या क्षेत्रात झेलसाठी ते प्रयत्न अथक झालेत, परंतु अखेरच्या षटकात चेंडू नो मॅन्स लँडमध्ये विसावला, त्यावरती चेंडू रोखलाय. 2 धावेने सांघिक धावसंख्या डबल फिगर धावफलकावरती 10 धावा एका गड्याच्या पाऊल. आणि त्याचमुळे या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. सचिनच्या बॅटमधून धावा निघतात. 33 धावांचा पाठलाग करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय, तो स्ट्रायकी एंडवरती सज्ज झालाय. यावेळी चांगला चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू अडवण्यासाठी. दुसऱ्या धावेचा धीम्या गतीने आणि नक्कीच जर पाहिले तर विलंबनाने फेकी. 2 धावा या अंतिम चेंडूवरती पूर्ण होत आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टीमध्ये दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा या धावफलकावरती एक गडी बाद. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली होती, परंतु त्यानंतर सचिनच्या बॅटमधून सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर एक मोठा फटका जो 4 धावांसाठी चौकार गेलाय. त्या चौकाराच्या सहाय्याने पहिलं षटक 33 धावांचा पाठलाग करत असताना बनवले 12 धावांचा विजयासाठी येणारे 12 चेंडू. आणि आता विजयासाठी करायचे आहेत 21 धावा या सामन्यादरम्यान. गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, जो आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय तो आजच्या अंतिम दिवसामध्ये देखील. आणि त्यामुळे 12 चेंडूवरती 21 धावा हे समीकरण आपण पाहतोय. कालच्या संध्याकाळच्या सत्रात जर पाहिले तर आफ्रिदीचे कमालीचे 6 षटकार या खेळपट्टीवरती. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आफ्रिदी याच्या बॅटमधून ती विध्वंसक खेळी देखील आपण पाहिली. आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना हा नॉकआउटचा सामना, त्यामुळे प्रत्येक सामन्यादरम्यान मोठे फटके एक चांगली खेळी आपल्याला देखील आजच्या दिवसात पाहायला मिळेल. गोलंदाजीत बदलाव षटका दरम्यान जैतेर तुळस क्रिकेट संघाकडून गंगाराम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकी एंडवरती सोनू काडरे कुडा तालुक्यातील मानगाव गावचा हा अष्टपैलू गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळाय जरूर डीप कावकोणाच्या क्षेत्रात. चेंडू चाललाय वेगात गतीने. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार. मेतील धावा 4. चौकार निघालाय फलंदाज सोनूच्या बॅटमधून. गंगारामच्या विरोधात या पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार केली आहे. सुरुवात आक्रमक फटक्याने राजाराम स्पोर्ट कुंडरा संघ कडेधर तवडे क्रिकेट संघ कडेधर राजाराम बॉरेस तवडे क्रिकेट संघ कडेधर उपस्थित आहे. विनंती असेल बाळू स्पोर्ट कोंडुरा क्रिकेट संघ कडेधर आपला तोरी टॉस साठी पहिल्या चेंडूवरती चौकार सांघिक धावफलकावर. यावेळी शॉर्टआर्म पुलचा फटका सफल झाले. फटका खेळा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. आदित्य नाईक त्या ठिकाणी तैनात. चांगल्या क्षेत्ररक्षण फेकी देखील स्ट्रायकिंग एंडवरती वेगात गतीने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी जर पाहिलं तर थोडासा नकार दिलाय, कारण क्षेत्ररक्षण चांगले झाले. फेकी देखील तेवढीच चांगली आणि अचूक देखील पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे एकच धाव्या चेंडूवरती बनताना दिसते. आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावर. 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती एक गडी बाद 17 या धावफलकावरती. 33 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. आणि स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा लेफ्ट हँडर फलंदाज सचिन. स्विच हिटचा प्रयत्न. यावेळी स्विच हिटचा हा प्रयत्न थोडासा जर पाहिला तर नक्कीच अयशस्वी ठरतोय. फलंदाजचा टाच पारखलाय. चेंडू जर पाहिला तर अगदी डाव्या शीच्या वरून निघालाय वेगात गतीने. विकेट किपर रुपेश बेहरे यांच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू धावफलकावरती सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली आहे. निर्धाव चेंडू धावफलकावर 17 धावा एक गडी बाद. चांगला चेंडू अजून एक पाहायला मिळतोय. आडवा बॅटने फटका अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघालाय. आणि ते निराशा देखील पाहायला मिळाले गोलंदाज गंगारामकडून, कारण जवळ अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू विकेट किपर रुपेश बेहरे यांच्या हातामध्ये विसावतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू निश्चित स्वरूपात दबाव निर्माण करणारे असतील फलंदाज सचिन याच्यावरती. आणि त्याचबरोबर धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर देखील अजून वाढवताना ते पाहायला मिळतात. चांगले गोलंदाजी कमबॅक करत असताना सलगचे 2 निर्धाव चेंडू. सांघिक धावसंख्या अजूनही स्थिर धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अंतरिम 2 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. या षटकातील गंगाराम गोल सज्ज होतोय राईट अप ओव्हर द विकेट लेफ्ट हँडर बॅटरसाठी. यावेळी शॉर्टआर्म पुलचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. कमालीचा टायमिंग आणि त्याचबरोबर हा कमालीचा फटका देखील एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात 6 धावांसाठी षटकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून आलाय. आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती.
हटवलाय. या क्रॅकिंग आणि दमदार षटकाने सचिन या बॅटरने विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस चेंडू यावेळी वेगात गतीने चेंडू टाकलाय. गोलंदाज गंगाराम याने अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला. अंतिम चेंडू निर्धावाडी. निर्धाव चेंडूने सागिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी 6 चेंडू आणि आता करायचे आहेत 10 धावा या सामन्यात. गोठण पाटेकर तळवडे मानगाव क्रिकेट संघाला. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे 10 धावा या बनवाव्या लागतील या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मानगाव क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने अंतिम षटकात या 10 धावा रोखायच्या आहेत आणि ती टीम मीटिंग लागली. अंतिम षटकादरम्यान कोणत्या गोलंदाजाला हे प्राचारण करावं. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी जयतीर तुळस क्रिकेट संघाकडून या संघाचा वेगवान शैलीचा गोलंदाज उभरता सितारा तुळस नगरीतील आदित्य नाईक गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू 10 धावा हे समीकरण या सामन्याचं रोमहर्षक सामना मैदानात रंगलाय. प्री क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना आजच्या या अंतिम दिवसातील विजयाच्या दिशेने दोन्ही संघांची वाटचाल. परंतु या सामन्यात आता जर पाहिलं तर ती विजयाची वाटचाल कोणत्या संघाची यशस्वी असेल आणि कोणत्या संघाची ती वाटचाल थांबली जाईल या सामन्यादरम्यान ती येणारे वेळ येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये ठरवेल. आतापर्यंत जर सामना पाहिला तर नक्कीच रोमहर्षक सामना रंगलाय. 33 धावांचा पाठलाग देखील आणि त्याचबरोबर 33 धावांचा बचाव हे दोन्ही संघातील खेळाडू करताना पाहायला मिळतात. अंतिम 6 चेंडू 10 धावा हे समीकरण स्ट्रायकी एंडवरती. सोनू कानडे हा फलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी या अंतिम षटकातील गोलंदाजी मार्गवरती आदित्य राईट अप ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू वेगात गतीने प्रचंड वेग गोलंदाज आदित्यने घ्यायचा या पहिल्या चेंडूवरती आणि अचूक टप्पा मोठ्या फटक्याचा होता. थोडीशी पावले देखील पुढे सरकवली होती फलंदाजाने आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर अपयश मिळते. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज आदित्य न्यायकडे वेगासह वरती स्वार होत असताना पहिला चेंडू प्रचंड वेगाने टाकलाय. फलंदाज सोनू याला बीट करत असताना आता समीकडे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू पायावरती फ्लिकचा फटका बॅकवर्ड स्क्वेलेगच्या क्षेत्रात. चेंडू जर पाहिला तर निर्बंध क्षेत्रात निघालाय. घोषांकित क्षेत्र आणि त्या ठिकाणी फक्त मिळेल एकच धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावरे सागिक धावसंख्या. धावपलकावरती 24 धावा. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यानंतर सामना राजाराम मोरे तवडे विपक्ष बाळूस्फोट कोंडुरा या दोन संघादरम्यान आणि या दोन्ही संघांचे कडेधार उपस्थित होत आहेत. टॉस आपण करतोय. राजाराम मोरे तवडे संघाचे संघमालक सन्मानचे विकास गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते. कोंडुरा क्रिकेट संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल तो आपण त्वरित कळवायचा. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. आजच्या दिवसातील प्री क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना. ही दुसरी लढत बलाढ्य संघादरम्यान. एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारा राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ बाळूस्फोट कोंडुरा क्रिकेट संघ आपण पाहतो. आणि या दोन संघादरम्यान हा महत्त्वपूर्ण प्री क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. परंतु या स्पर्धेचा महाअंतिम दिवसातील पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना रोचक आणि रोमहर्षक बनलाय. 4 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकी एंडवरती सचिन हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 9 धावा हे समीकरण या सामन्याचं. कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि त्याचमुळे सामना दोन्ही संघांसाठी अगदी दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी विजय मिळवणं आवश्यक उपउपांत्य फेरी गाठण्यासाठी आणि त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये लावली आहे दोन्ही संघांनी. 4 चेंडू 9 धावा. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडवरती सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 1 चौका निघालाय. तो आक्रमण करतो आणि आक्रमण करण्यासाठी पसंती दाखवतोय देखील या सामन्यात. लोअर फुल टॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिस्ट्रायबिक फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आदित्य बेहरे त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते झेल घेण्यासाठी, परंतु अखेरच्या षणात जर पाहिलं तर झेल नो मॅन्स लँडमध्ये विसावला. बॅकअप पोचला एक्स्ट्रा कव्हरमधून. तो दरम्यान 2 धावा निघतात या चेंडूवरती. फलंदाज सचिनच्या बॅटमधून या 2 धावांच्या सागिक धावसंख्या. धावपलकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरीचे सा नियम आणि त्याचमुळे सामना हा रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक मैदानात रंगलाय. सचिनकडे ती क्षमता मोठ्या फटक्यांची, परंतु त्या क्षमतेला सिद्ध करणारे फटके लागेल. चांगला चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फटका खेळला. लॉंगॉलला चेंडूचा प्रवास 1 धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. चांगलं कॉलिंग आणि त्याचबरोबर ताळमेळ देखील तो पाहायला मिळालाय. 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावर.
2 चेंडू 5 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. या चेंडूवरती मोठा फटका निघाला तर नक्कीच अंतिम चेंडूवरती हा सामना पूर्णपणे सोपा बनेल. मानगाव क्रिकेट संघाला जर या चेंडूवरती विकेट किंवा निर्धाव चेंडू आला तर नक्कीच अंतिम चेंडूवरती तो बिग हिट करावा लागेल, मोठा फटका खेळावा लागेल फलंदाजाला. 2 चेंडू 5 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती आदित्य नाईक. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन जो आतापर्यंत चांगली फटकेबाजी करतोय तो सज्ज झालाय. यावेळी फटका पळून खेळलाय डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती. सचिन या बॅटरने 1 या धावेने सांघिक धावसंख्या 29 धावा धावपलकावरती. विजयासाठी 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एका चेंडूवरती मोठा फटका आता खेळावा लागेल. जो चेंडू सीमारेषा पार होईल 6 धावांसाठी किंवा चौकारासाठी. वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे पेनल्टी जी 5 धावांची बसली ती 5 धावांचं महत्त्व आज मानगाव क्रिकेट संघाला नक्कीच कळताना पाहायला मिळेल की प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते आणि वेळेचं बंधन हे किती महत्त्वाचं असतं. आवश्यकता सोनू कानडे स्ट्रायकिंग एंडवरती. अशा परिस्थितीतील सामने सोनू कानडे याने कित्येक वेळा आपल्या संघाच्या बाजूने त्या सामन्यांचा निकाल देखील लावलाय, त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये स्वतःवरती ज्यावेळी विश्वास दाखवला जातो त्यावेळी ती आपली ताकद बनत असते आणि त्याचमुळे येणाऱ्या काळात मोठे फटके खेळण्यासाठी जो सोनू ओळखला जातो नक्कीच सोनूला प्रयत्न करावे लागतील. आदित्य नाईक यांनी चांगली गोलंदाजी केली अंतिम 10 षटकादरम्यान. जो विश्वास संघाच्याकडे धडे दाखवला 10 धावा रोखण्यासाठी या अंतिम षटकात गोलंदाज आदित्य नाईक यांनी करून दाखवलं. अंतिम चेंडू 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती सोनू सज्ज झाला. गोलंदाजासाठी आदित्य नाईक. राईट अप ओव्हर. अंतिम चेंडू मिस टायमिंग फटका हवेत खेळलाय. विकेटची संधी आणि अंतिम चेंडूवरती विकेट गोलंदाज आदित्य नाईक यांनी मिळवले आहे. या सामन्यात रोमांचक लढतीत विजय प्राप्त केलाय जयतीर तुळस क्रिकेट संघाने आणि उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. या स्पर्धेतील जयतीर तुळस क्रिकेट संघ गोठण पाटेकर तवडे मानगाव क्रिकेट संघाने देखील चांगला खेळ केला या सामन्यात, परंतु काही चुका आणि निश्चित स्वरूपात ज्या पेनल्टीच्या धावा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बोनस स्वरूपाच्या मिळाल्यात त्या धावा नक्कीच सतावल्यात आणि या सामन्यादरम्यान 3 धावांनी पराभूत होतोय गोठण पाटेकर तवडे मानगाव क्रिकेट संघ. पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी मानगाव क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेदरम्यान आणि या स्पर्धेत सहभाग दर्शवल्याबद्दल